म्युच्युअल फंड्स हा शब्द जेव्हा आपण ऐकतो तर आपल्या डोक्यात एकच गोष्ट येते, म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू मार्केट रिस्क केअरफुली, बरोबर. पण जेव्हा सचिन तेंडुलकर एका ऍडव्हर्टिजमेंट मध्ये येऊन बोलायला लागला की म्युच्युअल फंड सही आहे, तेव्हापासून म्युच्युअल फंडची आपली थोडी दूरी कमी झाली आणि म्युच्युअल फंडची मैत्री करावीशी वाटली. पण मैत्री करण्या अगोदर म्युच्युअल फंड म्हणजे काय हे कळणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि म्युच्युअल फंडची मैत्री करणार आहोत. ओके, तर पहिले आपण म्युच्युअल फंडची एक छोटीशी व्याख्या समजून घेऊया. ओके, काय म्हणते बघा. म्युच्युअल फंड हा अनेक लोकांच्या पैशांनी बनलेला फंड आहे, ज्यामध्ये गुंतवलेले पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतविण्यासाठी वापरले जातात आणि गुंतवणूकदाराला त्याच्या रकमेमधून जास्तीत जास्त नफा देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि इथे मला कळतंय की कोणाला काही समजलेलं नाही. ओके, तर आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया, म्हणजे आपल्याला कळेल की व्याख्यातल्या या शब्दाचा अर्थ हा आहे. आणि डोंट वरी, हे तुम्हीच मला सांगणार आहे. तर एकदा काय झालं माहिती का, 4 मित्र होते. ते एका ठिकाणी चालत चालत जात होते आणि त्यांनी एका ठिकाणी एक अप्रतिम प्लॉट बघितला आणि त्यांनी विचार केला की इथे एक चांगलं बिल्डिंग होऊ शकते आणि दुकाने वगैरे, गाळे वगैरे होऊ शकतात. मग त्यांनी चौकशी केली की हे सगळं करायला त्यांना 50 लाख रुपये लागतील. आता 50 लाख रुपये एकाकडे तर नव्हते. मग त्यांनी असा विचार केला की आपण सगळे इक्वली कॉन्ट्रीब्यूट करून 50 लाख रुपये गोळा करू. त्यानंतर प्रत्येकाने 12.5 लाख रुपये कॉन्ट्रीब्यूट केलं आणि एक 50 लाख रुपयाचा फंड जमा केला. आणि फंड जमा केल्यानंतर आता रजिस्ट्रेशन, कन्स्ट्रक्शन, आता हे लोक तर काही करणार नाही. तर ह्या लोकांनी एक कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टरला अपॉइंट केलं आणि त्याला हे 50 लाख रुपये दिले. आणि हळूहळू हळू बिल्डिंग व्हायला लागली. तिथं 4 गाळे पण झाले आणि या चौघांना भाड्याचं उत्पन्नही भेटायला चालू झालं आहे. इथपर्यंत समजलं का? तर आता आपण परत आपल्या व्याख्येकडे जाऊया आणि आपली व्याख्या आणि हे एक्झाम्पल कोरिलेट करता येते का ते बघूया. तर म्युच्युअल फंड म्हणजे काय होतं? म्युच्युअल फंड हा अनेक लोकांच्या पैशांनी बनलेला फंड आहे. म्युच्युअल म्युच्युअल म्हणजे 2 पेक्षा अधिक लोक. आपल्या आपल्या एक्झाम्पल मध्ये किती लोक आहेत? 4 लोक. फंड म्हणजे निधी. आपल्या केसमध्ये आपण किती निधी गोळा केला आहे? 50 लाख रुपये. आता या 50 लाख रुपये हे काय करणार होते? ज्यामध्ये गुंतवलेले पैसे हे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवण्यासाठी वापरले जातात. आपल्या केसमध्ये आपण कुठे गुंतवले? स्थावर मालमत्तेमध्ये, बरोबर. त्याच्या रकमेमधून जास्तीत जास्त नफा देण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या केसमध्ये येणारं भाडं म्हणजे आपला नफा. समजलं इथपर्यंत? म्युच्युअल फंड म्हणजे काय? 2 पेक्षा अधिक लोक आली, निधी गोळा केला, तो निधी गुंतवला. का बरं गुंतवला? त्याच्यातून काहीतरी रिटर्न्स मिळावे किंवा परतावा मिळावा म्हणून. म्युच्युअल फंड हे नक्की कळालं. पण हा गोळा केलेला पैसा दरवेळेस स्थावर मालमत्तेतच गेला पाहिजे का? नाही. या लोकांना जर का वाटलं तर ते शेअर्स मध्ये पण इन्व्हेस्ट करू शकतात. पण कोणत्या शेअर मध्ये करायचं, का करायचं, हा कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर नाही सांगणार ना. तर यासाठी एक असतो फंड मॅनेजर. तर याच्यातून आपल्याला असं कळतंय की हा एक्सपर्ट बदलत राहू शकतो आणि गुंतवणुकीची जागा बदलत राहू शकते. आता तुम्हाला एकच प्रश्न पडला असेल की दरवेळेस ही रक्कम 50 लाख रुपयेच असली पाहिजे का? आणि काही लोकांच्या मनात हा पण प्रश्न पडला असेल की हा जो फंड मॅनेजर किंवा कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर ज्याला 50 लाख रुपये आपण दिले आहे, तो जर का हे पैसे घेऊन पळून गेला तर मगाशी पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊया. किती लोक होती? 4 लोक. किती गुंतवले होते? 50 लाख, बरोबर. आता हाच आकडा आपण भारताच्या गुंतवणूकदारांचा बघितला इन म्युच्युअल फंड्स, तो आहे 67 लाख करोड, 67 ट्रिलियन. हा खूप मोठा आकडा आहे. आणि दुसरा प्रश्न काय होता रे? तो गेला की माणूस पळून. तो माणूस पळून गेला. आता तो माणूस आता पळून जाऊ शकत नाही. याच्या मागची 2 कारण. पहिला, आता आपण 67 लाख करोड बद्दल बोलतोय. आता ते काय एका माणसाकडे तर असेल ना. जनरली तुम्ही म्युच्युअल फंडचे नावही ऐकले असाल. ऍक्सिस म्युच्युअल फंड, एसबीआय म्युच्युअल फंड, एचडीएफसी म्युच्युअल फंड. आता हे काय एकेका माणसाला अपॉइंट करत नाही. तर जनरली एक कंपनी स्थापन केली जाते आणि
दुसरी गोष्ट, या कंपनीवर वॉच ठेवायला एक पोलीस असतो. पोलीस म्हणजे आपल्या केसमध्ये आपण त्यांना म्हणतो रेग्युलेटर्स. आणि इंडियन स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड यांच्या रेग्युलेटर आहे सेबी. आता सेबीचा फुल फॉर्म काय हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा. काय मग झाली की नाही मैत्री म्युच्युअल फंडशी? ओके, तर अशाच म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट रिलेटेड व्हिडिओज आणि फायनान्शियल प्लॅनिंग रिलेटेड व्हिडिओज या युट्यूबच्या चॅनलला येत राहतील. प्लस एव्हरी डे एक युट्यूब शॉर्ट्स तो पण इथेच येईल. प्लस इन्स्टाला फॉलो करून घ्या, कारण इन्स्टाला रोज आपण एक रील टाकतो. तुम्हालाही जर का तुमची म्युच्युअल फंडची जर्नी सुरू करायची आहे तर दिलेल्या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा. प्लस तुम्हालाही तुमची फायनान्शियल प्लॅनिंग करून हवी असेल तर नक्की भेटा. आपला ॲड्रेस, इन्स्टाच्या लिंक, फेसबुकच्या लिंक सगळं डिस्क्रिप्शनमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.